मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, जर तुम्हाला ना एखादी मुलगी एखादी पोरगी जर तुम्हाला आवडत असेल ना आणि त्या मुलगीला जर तुम्हाला लवकरात लवकर तिला पटवायचं असेल, पण मित्रांनो त्या पुरीसोबत ना बोलायला तुम्हाला लाज वाटत असेल, तुम्हाला थोडीशी भीती वाटत असेल, तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना काय करायचं, त्या मुलगीला ना कसं पटवायचं, तर मित्रांनो ह्याच बाबतीत ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना सर्व काही सांगणार आहे। म्हणजे मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना असे 3 कामं सांगणार आहे। होय मित्रांनो, अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी जर 3 कामं ना जर तुम्ही केलात ना, तर मित्रांनो मी तुम्हाला ना इथे आईची शपथ घेऊन सांगतो की जी मुलगी जी पोरगी तुम्हाला आवडते ना, तर त्या मुलगीला तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तिला पटवू शकाल। आणि मित्रांनो ते पण कसं, म्हणजे त्या मुलीसोबत न बोलता। होय मित्रांनो, म्हणजे जी मुलगी ना तुम्हाला आवडते, तर त्या मुलीसोबत ना न बोलता, तिच्यासोबत ना काहीही चर्चा न करता तुम्ही तिला ना लवकरात लवकर तिला तुम्ही पटवू शकाल मित्रांनो। तर मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे। सो मित्रांनो त्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर मित्रांनो ते पहिलं काम ना असं आहे की मित्रांनो बघा, जर एखाद्या पोरगीला ना जर तुम्हाला म्हणजे तिच्यासोबत न बोलता तिला जर पटवायचं असेल ना, तर मित्रांनो तुम्ही काय करा की त्या मुलीच्या समोर ना, म्हणजे त्या मुलीच्या नजरेच्या समोर तुम्ही ना कायमचं कधी ना कधीतरी, म्हणजे तिच्या नजरेच्या समोर ना तुम्ही काही ना काही अशी कामं करा की म्हणजे ज्या कामांकडे बघून ना तिला असं वाटलं पाहिजे की अरे वा काय मुलगा आहे। काय बोललो मी, म्हणजे त्या मुलीच्या नजरेसमोर ना तुम्ही काही ना काही अशी कामं करा, तिच्या नजरेसमोर ना असे काही ना काही तुम्ही स्टंट मारा की म्हणजे ज्या कामांकडे बघून ना तिला असं म्हणजे आतूनच, म्हणजे त्या मुलीला ना आतून असं वाटलं पाहिजे की अरे वा काय पोरगा आहे, असं तिला वाटलं पाहिजे। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, म्हणजे त्या मुलीच्या समोर ना म्हणजे तुम्ही लोकांची मदत करा, म्हणजे त्या मुलीच्या समोर ना म्हणजे तुम्ही बाकी मुलींना ना जास्त रिस्पेक्ट द्या, म्हणजे मित्रांनो त्या म्हणजे मुलीच्या समोर ना म्हणजे एखादं चुकीचं काम ना म्हणजे जर होत असेल, सो अशा ठिकाणी जाऊन ना तुम्ही ते चुकीचं काम ना होण्यापासून म्हणजे टाळा। म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की म्हणजे मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न आता इथे करतोय। तर मित्रांनो अशी काहीतरी कामं करा, असे काहीतरी स्टंट मारा की म्हणजे ज्या कामांकडे बघून ना त्या मुलगीला असं वाटलं पाहिजे की अरे वा काय पोरगा आहे। म्हणजे मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल, त्या पुरीच्या समोर ना तुम्ही म्हणजे एखाद्या कुत्र्याला म्हणजे बिस्किट घाला, त्या म्हणजे पुरीच्या समोर ना म्हणजे एखाद्या रस्त्यावरून ना म्हणजे जर एखादा म्हणजे आंधळा माणूस म्हणजे जर जात असेल आणि म्हणजे ती पोरगी पण ना म्हणजे त्या ठिकाणी असेल, सो मित्रांनो अशा म्हणजे परिस्थितीमध्ये ना तुम्ही त्या आंधळ्या म्हणजे माणसाचा हात पकडून तुम्ही त्या माणसाला ना म्हणजे रस्ता क्रॉस करून द्या। म्हणजे अशी काहीतरी कामं करा की म्हणजे ज्या कामांकडे बघून ना तिला असं वाटलं पाहिजे की अरे वा काय पोरगा आहे, असं मित्रांनो। म्हणजे अशी जर कामं ना म्हणजे तुम्ही कायमची कधी ना कधी म्हणजे त्या मुलीच्या समोर ना म्हणजे जर वारंवार म्हणजे जर करत राहिलात ना, सो त्या म्हणजे पोरगीला वाटेल म्हणजे हा पोरगा ना एकदम चांगला आहे आणि म्हणजे मित्रांनो त्या पुरीची नजर ना म्हणजे तुमच्यावरती जायला म्हणजे सुरू होईल मित्रांनो, आणि ती पोरगी ना तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती हळूहळू सुरुवात करेल मित्रांनो। आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, सो दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो जर एखाद्या पोरगीला ना जर तुम्हाला तिच्यासोबत न बोलता जर तिला पटवायचं असेल ना, तर मित्रांनो अशा
अशा परिस्थितीमध्ये ना त्या मुलीच्या क्लोज लोकांसोबत तुम्ही ना चांगलं म्हणजे रिलेशन बनवा। काय बोललो मी? त्या मुलीच्या क्लोज लोकांसोबत म्हणजे तुम्ही ना एक चांगल्या प्रकारचं नातं, एक चांगल्या प्रकारचं रिलेशन तुम्ही त्या लोकांसोबत बनवा। म्हणजे मित्रांनो ती मुलगी ना आपला दिवसातला जास्तीत जास्त वेळ कोणत्या कोणत्या लोकांसोबत घालवते, सो अशा लोकांसोबत ना तुम्ही चांगलं नातं बनवा। म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल म्हणजे तिच्या फॅमिलीवाल्यांसोबत, म्हणजे तिच्या मित्रमैत्रिणींसोबत, म्हणजे जी मुलगी ना म्हणजे ज्या लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवते, सो अशा लोकांसोबत ना तुम्ही चांगलं नातं बनवा आणि त्या लोकांची ना तुम्ही म्हणजे काही ना काहीतरी ना म्हणजे त्या लोकांची मदत करत राहा। सो मित्रांनो असं केल्याने काय होईल की मित्रांनो म्हणजे ती लोक ना तुमच्या पाठीमागे त्या मुलीच्या समोर ना तुमचं कौतुक करतील। म्हणजे तो मुलगा आहे ना तो असा आहे तसा आहे, म्हणजे त्या मुलग्यासारखा मुलगा ना आजकालच्या म्हणजे दुनियामध्ये बघायला नाही भेटत। म्हणजे मित्रांनो असं म्हणजे तुमचं कौतुक ना त्या मुलीच्या समोर ती लोक ना आपल्या तोंडानेच करतील। आणि मित्रांनो ज्या लोकांसोबत ना ती मुलगी जास्तीत जास्त वेळ घालवते, सो अशा लोकांवरती ना त्या मुलीचा पण 100% विश्वास म्हणजे त्या लोकांवरती असणारच मित्रांनो। आणि आपल्या विश्वासातली माणसं त्या मुलाचं कौतुक करतायत, म्हणजे त्या मुलग्यामध्ये ना काहीतरी खास आहे असं त्या मुलगीला पटेल मित्रांनो। आणि असं तिला पटल्यानंतर ना ती पोरगी तुमच्याकडे लक्ष द्यायला ती सुरुवात करेल मित्रांनो। आणि ती म्हणजे पोरगी ना तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती हळूहळू सुरू होईल मित्रांनो। आता मित्रांनो त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो जर एखाद्या पोरगीला ना जर म्हणजे तुम्हाला पटवायचं असेल आणि ते पण तिच्यासोबत न बोलता, तर मित्रांनो तुम्ही काय करा की त्या मुलीच्या समोर ना तुम्ही जास्तीत जास्त दिखावा करा। होय मित्रांनो काय बोललो मी? त्या मुलीच्या समोर ना तुम्ही जास्तीत जास्त दिखावा करा। म्हणजे तुमच्याकडे ना ज्या ज्या गोष्टी असतील, म्हणजे पैसा असेल तर पैशाचा दिखावा करा, म्हणजे जर कोणतं टॅलेंट असेल सो म्हणजे त्या टॅलेंटचा दिखावा करा, म्हणजे तुमच्याकडे जे जे काय म्हणजे असेल ना त्या सर्व गोष्टींचा दिखावा त्या मुलीसमोर ना म्हणजे एकदम भरपूर करा। कारण मित्रांनो त्या पोरगीला पण वाटलं पाहिजे की म्हणजे हा पोरगा ना बाकी पोरांपेक्षा कुठेतरी वेगळा आहे, म्हणजे हा पोरगा ना म्हणजे एकदम स्पेशल आहे असं त्या पोरगीला मित्रांनो तुम्ही जाणवून द्या। आणि मित्रांनो पोरी ना जास्तीत जास्त दिखावा म्हणजे बघून ना जास्तीत जास्त इम्प्रेस होतात मित्रांनो। असं म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ना स्वतः बघितलंय मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला सांगतो की म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य असेल ना तेवढं तिच्यासमोर ना दिखावा करा, एकदम म्हणजे बिंदास दिखावा करा। म्हणजे तिला असं दाखवा की म्हणजे मी ना म्हणजे कोणीतरी मोठा माणूस आहे असं तिच्यासमोर दिखावा करा। आणि दिखावा मित्रांनो केल्यानंतर ना ती पोरगी म्हणजे तुमच्याकडे 100% लक्ष द्यायला सुरुवात करेल। आणि मित्रांनो असं म्हणजे होतच मित्रांनो। सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल। सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या। लव यू सो मच ऑल ऑफ यू।